नालासोपारा विरार वसईमध्ये झालेल्या 2 दिवसाच्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी भरलं असून ते अजूनही ओसरलेलं नाहीये। मात्र याचा फटका आता काहीच दिवसांवरती आलेल्या गणपती सणावर सुद्धा होताना दिसतोय। कारण आता नालासोपारा पश्चिम येथे गणपती कारखान्यात सुद्धा पाणी भरलंय। त्यामुळे आता त्या सर्व मूर्ती बाकावर चढवून ठेवून त्या मूर्ती प्लास्टिकने बांधण्यात आल्यात। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत यांनी। नालासोपारा विरार आणि वसईमध्ये कालपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। अजून देखील अनेक सखल भागांमध्ये पाणी आहे। नालासोपारा पूर्वेचा परिसर असेल, नालासोपारा पश्चिमेचा परिसर असेल। आता मी नालासोपारा पश्चिम परिसरात आहे आणि आपण जर बघाल ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी गणपती बाप्पाची मूर्ती बनवण्याचा हा कारखाना आहे। खरं तर बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस राहिलेले आहेत आणि कालच्या पावसानं खरं तर ज्या कारखान्यामध्ये अशा पद्धतीचं पाणी साचलेलं आहे त्यामुळे मूर्ती देखील प्लास्टिकने या ठिकाणी झाकून ठेवण्यात आलेल्या आहेत। अवघ्या काही दिवसांवर बाप्पाचं आगमन होणार आहे आणि कारखानदारांची म्हणजे मूर्ती बनवण्याची लगबग आहे बाप्पाच्या वर शेवटचा हात करण्याचा। आता आपण जर पाहिलं असाल तर या ठिकाणी आज कारखाना बंद आहे। त्याचं प्रमुख कारण हेच आहे, कारण मुसळधार पाऊस आहे। कालपासून पाऊस पडतोय आणि पावसाचं पाणी खरं तर या कारखान्यामध्ये गेलेलं आहे आणि आपण ही दृश्य बघू शकता। या संपूर्ण मूर्ती ज्या आहेत त्या मूर्तिकारांनी प्लास्टिकने झाकून ठेवलेल्या आहेत। सुशांत सावंत, पुढारी न्यूज, नालासोपारा।